चौथे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील नाशिकजवळ ब्रह्मगिरी पर्वतावर एक पवित्र स्थान आहे, त्र्यंबकेश्वर. ही गोष्ट आहे भक्ती, संयम आणि गंगा नदीच्या अवतरणाची. ऋषी गौतमांची कथा. खूप वर्षांपूर्वी ब्रह्मगिरी पर्वतावर ऋषी गौतम आणि त्यांची पत्नी अहिल्या राहत होते. ते खूप दयाळू आणि सत्कर्मी होते. त्यांच्या आश्रमात नेहमी अन्नदान होत असे. एकदा त्या भागात भयंकर दुष्काळ पडला. पाऊसच पडत नव्हता. लोकांना खूप त्रास होत होता. ऋषी गौतमांनी भगवान शिवाची मनापासून प्रार्थना केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने त्या ठिकाणी पाऊस पडू लागला. शेती हिरवीगार झाली. लोक आनंदी झाले. गंगेचे आगमन. काही लोकांना ऋषी गौतमांचा हेवा वाटू लागला. त्यांनी त्यांच्यावर खोटा आरोप केला. हे ऐकून ऋषी गौतम खूप दुःखी झाले. त्यांनी पुन्हा भगवान शिवाची प्रार्थना केली आणि म्हणाले, हे प्रभो, माझे नाव स्वच्छ करा. भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले, मी गंगा नदीला येथे आणतो. तेव्हा गंगा नदी त्या पर्वतावर अवतरली. तिला गोदावरी असे नाव मिळाले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. भक्तांच्या विनंतीवरून भगवान शिव तिथेच ज्योतिर्लिंग रूपात स्थिर झाले. त्यांना त्र्यंबकेश्वर असे नाव मिळाले. त्र्यंबक म्हणजे 3 गोळे असलेले भगवान शिव. आजही हजारो भक्त त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येतात आणि गोदावरीत स्नान करतात. गोष्टीचा बोध. सत्य आणि चांगुलपणा शेवटी जिंकतो. संकटात देवाची भक्ती करावी. हेवा करणे चुकीचे आहे. हर हर महादेव.